दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन होत असतं, याबद्दल सर्वप्रथम मी आनंद, समाधान आणि कौतुक करतो. कारण आपण सर्वजण जे आहोत ते आरंभशूर आहोत. एकदा एक वर्षी कार्यक्रम घ्यायचा आणि मग तोच कार्यक्रम पुढचे 25 वर्ष सांगत बसायचा. ही एक वृत्ती आपल्याला घरात, दारात, समाजात, राजकारणात बघायला मिळते. मात्र सातत्याने हा कार्यक्रम आयोजित होत आहे, त्यामुळे स्वाभाविकच याचं पावित्र्य, याची कटिबद्धता ही अनन्य साधारण आहे. याकरता समाधान व्यक्त करतो. 61तून बर्गेजी आता 62 जात आहे आणि आता पुढचाही काळ जो आहे हा अधिक त्यांना समाधानाचा, आरोग्याचा, शांतीचा आणि पक्षाला भरगच्च योगदान देणारं जावं अशी मी त्यांना सदिच्छा, शुभेच्छा देतो. आपल्या बोलीभाषेत मराठीत एक म्हण आहे की 61, 62 आणि 67. आता त्यांचा सगळा जो कारभार आहे हा आता 67 त्यांचा भाग्योदय हो, ही या निमित्तानं अधिकची शुभेच्छा त्यांना या ठिकाणी देतो. आणि आपल्या सगळ्यांच्या पुढे एक काळ आहे. त्या काळाच्या वर पडदा कुठेतरी आपण सर्वांनी घालून घेतलाय का, एक गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांपुढे उपस्थित करतो. आपल्या सगळ्यांची आजी होती. त्या आजीचं लुगडं होतं, तिला सुरकुत्या होत्या, कुठे बहुजन समाजातल्या बऱ्याच समाजात गोंदलेलं होतं तिच्या कपाळावर, हातावर सुरकुत्या होत्या, मोठं कुंकू लावायची, हातात पाटल्या होत्या, कुठे तोडे घालायची आणि ती आजी आपल्याला मांडीवर बसून घ्यायची, तोंडावर हात फिरवायची आणि आपल्याला गोष्टी सांगायची. आणि त्या आजीच्या गोष्टी ऐकत ऐकत तिचा पदर धरून आपलं बालपण सर्वांचं हे गेलंय. आता ती आजी कुठे मागे वळून पाहिल्यावर तर ती आजी आता काही ती दिसत नाही. ती आजी होती, मला आई होती, आता पत्नी आहे. मात्र आपल्या मुलांना आता मम्मी आलेली आहे. हा काळाचा प्रभाव जरी असला तरी सांगायचं तात्पर्य असं की आपल्या महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या समाजात आता जे वृक्ष झालेले आहेत त्या वटवृक्षांनी आणि संस्कृतींनी जमिनीतून फार मोठा कस आपल्या संस्कृतीचा, आपल्या वाडवडिलांच्या वारशाचा हा घेऊन मोठी झालेली आहे. मात्र आता तिथे सगळ्या नसा बंद व्हायला लागलाय आणि आता जो वाडवडिलांचा वारसा आहे हा येणं बंद झालं आणि कुठेतरी भांडवलदारांचा रक्ताचा पुरवठा आपल्या धामण्यांना होत आहे का, हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर निर्माण होतो. त्यामुळे आपण आपल्या मातेचं दूध पिऊन एक स्वाभिमानी बाणा सगळेजण पुढे जात आहोत आणि तो जात असताना मग कामगार त्यामध्ये आहे. ही छानशी अशी एसटी आहे, की माझा नातू या एसटीत बसेल की ना बसेल हे संकट माझ्यावर आहे. मी या एसटीत आपण असं मानूच नाही की तो फिरला नाही, मात्र आपल्या माझ्या नातवापर्यंत एसटी जायची नाही हा एक प्रश्न आहे. कामगार जे आहेत त्या कामगारांच्या संघटना ज्या आहेत त्या संघटनांच्या स्वरूपातही वेगळ्या समस्या निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. हे सर्व का होत आहे, हे सगळं कुठून होत आहे जगताच आहे, हा एक बेसिक फंडामेंटल प्रश्न आहे. आपल्यासारखी माणसं काम करतात पण दिवसेंदिवस बाष्पीभवन होत चाललंय आणि बाष्पीभवनातून आपली जागा जी आहे ती छोटी 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 होत चालली आहे. आता पहिले पाय पसरायला आणि संघटनेच्या विस्ताराला, संघटनेचा विस्तार म्हणजे काय तर विचारांचा विस्तार आणि एका लढवय्या विचार अधिकारावर आधारित, हक्कावर आधारित लढा ही संघटना निर्माण करते. संघटना याचना करू शकत नाही, संघटना खुशामत करू शकत नाही, संघटना लढा देण्याकरता स्थापित होत असते. मात्र आता लढाईच्या जागा कमी झाल्या. आता विचार घेऊन कुठे जावं हे संकट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि या संकटाला आपल्याला सगळ्यांनी डोळस दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. नाहीतर कठपुतली आपण सगळी ऐकली आहे, माझ्या पिढीने कठपुतलीचा खेळही बघितला. आता आपल्या सगळ्यांना कठपुतल्या बनवल्या जात आहे. सकाळी इंस्टाग्राम एक हातवर करतो, संध्याकाळी टीव्हीवाला दुसरा हातवर करतो आणि उदाहरण जो आहे
हा दिल्लीतलं सरकार जे आहे ते आलतं पालतं करून आता आपल्याला ठिकाणावर ठेवलं नाही. त्यामुळे जो आपल्या वडिलांचा वारसा होता आणि त्या वारशातूनच आपलं संविधान तयार झालं, त्या वारशाचाच आदर करून काँग्रेस पक्ष तयार झाला. मात्र आता बाप बनाना भैया या विचारांना मानणारे आणि हम दो और हमारे दो या धोरणाची अंमलबजावणी करणारी माणसं ही केंद्रात बसलेली आहे. तर अधिकार ची लढाई आता लढाईचा काळ कुठेतरी बाजूला चाललाय. आपण लढाईच्या गोष्टी करतो, मात्र आपण कुठेतरी विरंगुळ्यात आपल्या इतिहास माफ करा. आपण आपल्या इतिहासातच काय काय केलं हे सांगायला लागलो. भविष्यात आपण काय करायचं आणि संघर्ष कुठे उभारायचा हीच मोठी समस्या संकट निर्माण झालंय. मी माझ्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो तेव्हा 25,000 कर्मचाऱ्यांचा मी अध्यक्ष होतो. आता अलीकडच्याच काळात मी जिल्हा परिषदेतल्या कर्मचाऱ्यांची संख्या विचारली तर ती झटकन रोडवून 12,000 आली. बाकी सगळे कॉन्ट्रॅक्टवाले. हे एका शासकीय यंत्रणेतली जी स्थिती आहे की एसटी महामंडळ असेल, एमएससीबी असेल, ही त्यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे आपल्यावर एक सापळा रचलेला आहे आणि आपण अलगद त्याच्यात सापडलेलो आहोत आणि आपण अलगद सापडलेलो आहोत याचं भान आपल्याला नाही. याबद्दल मला इथे दुःख व्यक्त करू द्या. आणि आता आपण लढाई कशी लढायची तर पुन्हा जोरकस पद्धतीने या भांडवलदारांच्या विरोधात आपल्याला लढलं पाहिजे. पहिले कामगार चळवळीत सांगायचं की सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठे आहे हो, सांगा धनाचा साठानी आमचा वाटा कुठे आहे हो, असं म्हणून संघटना आंदोलन करत होते. आपण आंदोलन करत होतो. आता धनाचा साठा कुठे आहे हे आपण विचारत नाही. आपल्याला लढाईसारख्या अनुषंगानं कोणती अफूची गोळी घालून दिलेली आपल्या तोंडात की आपण समस्येकडे आणि त्या समाजाकडे बघू शकत नाही. याची डोळस वृत्ती ही आपल्या सगळ्यांनी येण्याच्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगतो. आणि या अपेक्षा बाळगण्याचं कारण असं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे आपल्याला सुभाषचंद्र बोसनी जे सांगितलं होतं त्यांचा आशय जरी वेगळा असला तरी आज रक्तदान आहे आणि रक्ताच्या दानातून आता आपलंच आपल्याला म्हणायचं आहे की आपण रक्त देतोय मात्र आपल्याला स्वातंत्र्याचं काय, आपली आझादी का काय. म्हणून आपल्याला स्वातंत्र्य सगळ्यांना झालं पाहिजे. मानसिक दृष्टिकोनातून, राजकीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून डोळस स्वरूपामध्ये समाजाकडे बघण्याच्या अनुषंगानं आपण प्रयत्न कराल अशी आपल्या संघटनेच्या वतीनं बर्गेजी या ठिकाणी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. महेंद्रजी सारखी मंडळी जी आपल्यासोबत आहेत, आमची अख्खं टिळक भवन तुमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे छोटी लढाई लढून तुम्हाला चालणार नाही. आता फंडामेंटल लढाई ही आपल्याला लढावी लागेल. आणि या अर्थानं आज मी आपल्या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित आहे. ज्योत से ज्योत लगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो. तर मी ज्योत माझी इथे या ठिकाणी एक क्रांतीची ज्योत, एक आपल्या संविधानाची ज्योत, कोण होता असं तू काय झाला असं तू, हा प्रश्न पण देखील मी आपल्याकडे घेऊन आलोय. मात्र हे सर्व घेऊन येत असताना हा प्रश्न घेऊन येण्याचं कारण काय तर काजळी काढल्याशिवाय ज्योत लागणार नाही. तर आपण डोळे बंद करून झोपलेला माणूस जर असला तर त्याला जागा करणं सोपं आहे. मात्र झोपेचं सोंग जर कोणी घेतलं असेल तर जागा कसं करणार. घरातला नवरा बायकोचा संवाद बदललाय, बापाचा पोराचा संवाद बदललाय, मित्राचा संवाद बदललाय, भावाचा संवाद बदललाय. आणि आता हा भांडवलदार आपली भाषा त्यांनी बदलून टाकली. आपल्या तोंडाला फासायचं काय, आपण खायचं काय हे त्यांनी बदलून टाकलं. फेअर अँड लवली पावडर पुरता आता काळ राहिला आणि त्याच्या पुढे त्यांनी आपल्याला नेऊन ठेवलं. आणि आता चांगली आज भाकर आणि बेसन भाकरीचा मेनू कर हा विषय बाजूला राहिला. आता पिझ्झा आणि बर्गर सांग. भांडवलदारांनी आपल्याला मोठं आक्रमण केलंय. गडवाय समजून घ्या. आणि हे आक्रमण दर्शनीय स्वरूपाचं जरी असलं तर मुळात हे आपल्याला पोखरून टाकण्याचं मोठं षडयंत्र आहे. आणि याच्यात आपण जर सावध झालो नाही तर आगामी काळ आपल्याला माफ करणार नाही. इतर ठिकाणी गेल्यानंतर ही भाषा माझी कदाचित समजली नसती. मात्र कामगार एक असा वर्ग आहे की या भाषेला तो कामगार वर्ग समजण्याची साक्षरता ही त्याच्या अंगात आहे. त्यांच्या संघर्षाचा जो इतिहास आहे
त्या इतिहासातून ही भाषा समजण्याचं बळ त्यांच्यात आहे आणि तो वारसा आपल्या जवळ आहे. ते सतीचं वाण आपण सर्वांनी जपून ठेवावं हे हात जोडून आपल्या सगळ्यांना विनंती करतो. बर्गेजींना मी पुनश्च एकदा बरगतच्या अशा स्वरूपाच्या सदिच्छा, शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. आणि टिळक भवन या ठिकाणी बरेच लोक ताटकळून आहे, त्यामुळे तिकडे जाण्याची मी आपल्या सर्वांना परवानगी मागतो. जय हिंद, जय भारत, जय जगत. खरोखर सर मला खूप आनंद झाला.